होय, अजून कशा नाही आल्या? अहो येतील हो. आणि तुम्ही फार काळजी करतात. अ, आली बघा. यासाठी आम्हाला पाठवत नव्हतं तुम्ही? काय झालं काय पाहुणे नेमकं? काय झालं म्हणजे? ही गोष्ट लपवायची आहे काय? अरे म्हणजे झालं तरी काय? अगं आई मुलीला ऐकायला येत नाहीये आणि ही गोष्ट हे लपवत होते आपल्यापासून. म्हणजे तसं नाही बरं का, अगदीच येत नाही असं नाही, पण थोडं कमी येतं ऐकायला तिला. मोठ्याने बोलावं लागतं किंवा खून करावी लागते. अहो तुम्ही असं खोटं बोलून लग्न लावून दिलं असतं, आज न उद्या कळलं असतं तर. आणि हे काय लपून ठेवण्याची गोष्ट आहे का? कळलंच असतं ना लग्न झाल्यावर, मग तेव्हा मुलगी परत पाठवून दिली असती तर. काय पाहुणं, तुम्हाला खरं सांगू का, चूक आमची पण आहे. पण माझ्या मुलीच्या मायेपोटी सगळं केलंय मी. अहो, हा आजार एखाद्या माणसाला असला ना, की जन्मजात त्याला आणि त्याच्या आई वडिलांना सुद्धा मनात न्यूनगंड राहतो की माझ्या मुलाला काहीतरी शारीरिक व्यंग आहे. त्यामुळेच मी हे सगळं लपून ठेवलं होतं. तसं माझी भाबडीच आशा होती म्हणा, आज ना उद्या कोणाला कोणाला कळणारच आहे. पण पाहुण्यांना जर कळलं की मुलीला ऐकूच येत नाही, तर पाहुणे हितपर्यंत तरी येतील का आमच्या दारात? म्हणून मी लपवलं होतं. अहो लपून इथपर्यंत येऊन बी पाहुणे मागं जातील ना, त्याचं काय?